नमस्कार मंडळी. आईचा पटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. मंडळी, हिवाळा जसा जसा गडद होत जातो तसा आपल्या शरीरात एक अदृश्य बदल सुरू होतो. त्वचा कोरडी पडते, ओठ खुपतात आणि सर्वात जास्त त्रास होतो तो केसांना. आयुर्वेद सांगतो की केस हे अस्थिधातूचे उपधातू आहेत. म्हणजेच शरीरात अस्थिधातू जितकी पोषक तितकी केस निरोगी, घनदाट, काळेभोर आणि मजबूत राहतात. पण थंडीच्या दिवसात वाढलेला कोरडेपणा केसांचा नैसर्गिक स्नेह हिसकावून घेतो आणि मग सुरू होतात गळती, कोंडा, खाज, केसांचा कमकुवतपणा. आणि अनेकांच्या मनात एकच भीती निर्माण होते, तेल लावू का नको आणि केस धुवू की नको. तर या भागामध्ये आपण हिवाळ्यात केसांच्या काळजीचं रहस्य उलगडून पाहणार आहोत, आणि तेही वैज्ञानिक आणि आयुर्वेदावर आधारित पद्धतीने. हिवाळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे केसांना स्नेहाची गरज सर्वाधिक असते. टाळू कोरडी पडली की केसांना धरून ठेवणारी मूलव्यवस्था कमकुवत होते आणि गळती वाढते. म्हणून आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना हलक्या हाताने कोमट तेलाचा मसाज करणे अत्यंत फायदेचे ठरतो. खोबरेल तेलात चांगल्या प्रतीचं बदाम तेल मिसळलं तर ते टाळूच्या कोरडेपणावर जादू करतो. काही घरांमध्ये एरंडेल किंवा तिळाचं तेल लावण्याची पद्धत असते. त्याची उष्णता थंडीमध्ये विशेष उपयोगी पडते. पण ज्यांना जडपणा किंवा चिकटपणा जास्त जाणवतो त्यांनी ते आपल्या प्रकृतीनुसार वापरावे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तेल नेहमी किंचित कोमट लावल्यास ते खोलवर शोषलं जातं आणि टाळूचा ओलावा टिकून राहतो. हिवाळ्यात अनेक लोक रोज केस धुतात, पण आयुर्वेद सांगतं हा काळ तसा नाही. टाळूतील नैसर्गिक तेल आधीच कमी झालेले असतात. रोज धुतल्याने ती पूर्णपणे निघून जातात आणि केस झपाट्याने गळू लागतात. शिवाय उकळतं गरम पाणी केसांसाठी विषासारखं आहे. ते मुळांना कमकुवत बनवतं आणि केस राठ आणि ड्राय बनतात. म्हणून केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणीच वापरावं. नैसर्गिक वनस्पतीजन्य पावडर, आवळा, डोंगराळ, शिकेकाई, नागरमोथा यांची पावडर उकळून वापरली तर केसांचा स्नेह कमी होत नाही. केस मऊ, हलके, स्वच्छ आणि पोषक राहतात. शॅम्पू वापरायचा असेल तर फक्त माइल्ड आणि तोही पाण्यात पातळ करून. केस धुतल्यानंतर जोरात चोळणं, गरम ड्रायरचा वापर, पाण्याने ओले केस घेऊन थंड वाऱ्यात बाहेर जाणं हे तिन्ही प्रकार केसांची हानी करणारे आहेत. हिवाळ्यात केसांसाठी काही आयुर्वेदिक उपाय आहेत. मेथींच्या बियाचं सूक्ष्म चूर्ण घेऊन त्यात दही घालून केले केसांना विलक्षण बळकटी देते, कोंडा कमी करतो आणि ड्रायनेस दूर करतो. नारळाचं दूध मुळाशी लावायचं, हे केस गळतीसाठी एक अदृश्य औषधच आहे. कोरफडीचा गर किंवा नारळाच्या दुधात बनवलेला भृंगराज, जास्वंद, त्रिफळा, रिठा यांचा लेप मुळांना पोषण देतो आणि नवीन केस येण्यास मदत करते. पण केवळ बाहेरून काळजी घेतली की सगळं ठीक होतं का? आयुर्वेद म्हणतो केस सुंदर असण्यासाठी आहार सुंदर असला पाहिजे. थंडीच्या दिवसात शरीराला स्नेहाची विशेष गरज असते. म्हणून तूप अगदी आवश्यक आहे, कमी प्रमाणात पण नियमित. घरचं लोणी, डिंकाचे लाडू, खारीक घालून दूध, खसखसची खीर, बदाम, अक्रोड, शिरा हे सगळं शरीरातील मेदधातू मजबूत करतं आणि त्याचा थेट परिणाम केसांवर दिसतो. आवळा रस असो, लोणचे असो किंवा थेट फळ केसांसाठी सर्वोत्तम टॉनिक आहे. डाळी, कडधान्य, हिरव्या भाज्या, नारळाचं पाणी, ताजी फळं हे सगळं केसांचं पोषण वाढवतं. हिवाळ्यात तहान लागत नाही म्हणून पाणी कमी प्यायल्याने शरीरातील कोरडेपणा वाढतो आणि त्याचा पहिला परिणाम केसांवर दिसतो. रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्णात तूप आणि मध घेणं शरीरातील दोष संतुलित करतं आणि पचन सुधारतं. याचा अप्रत्यक्ष पण प्रभावी परिणाम केसांवर जाणवतो. थंडीच्या दिवसात केसांना धुपण देणंही फायदेशीर आहे. प्युरिफायर धूप किंवा अगदी साधं घरगुती धूप हे टाळूतील ओलावा, रक्ताभिसरण आणि उष्णता वाढवतं. एक गोष्ट मात्र सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे झोप. हिवाळ्यात शरीराला जास्त विश्रांतीची गरज असते. झोप कमी झाली की वात वाढतो आणि त्यामुळे केस गळणे, कोंडा, खाज, डोकेदुखी असे त्रास वाढतात. हिवाळ्यात केस गळणं, कोंडा होणं
किंवा केसांना जीव नसल्यासारखं वाटतं ही सामान्य लक्षणं आहेत. पण योग्य काळजी घेतली, नियमित तेल, सौम्य धुणं, वनस्पतीजन्य लेप, पोषण आहार, पुरेशी झोप, तर हे सगळे त्रास सहज कमी होतात आणि केस परत जिवंत, मजबूत आणि काळेवर होतात. हिवाळा म्हणजे केसांच्या त्रासांचा हंगाम नाही, तर योग्य पद्धतीने काळजी घेतली तर हा काळ केसांना सर्वाधिक पोषण देणारा ऋतू ठरू शकतो. आयुर्वेद म्हणतो, नैसर्गिकतेकडे परत जा. तुमचं शरीर स्वतःच तुम्हाला उत्तर देईल. तर मंडळी, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.